नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीबद्दलचं विश्लेषण केलं आणि महायुतीच्या विजयाबद्दल शंका उपस्थित केली. यावेळी त्यांनी अजित पवारांवरही जोरदार हल्ला केलाय. मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की राजू पाटील यांना त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये एकही मत पडलं नाही. बाळासाहेब थोरात मोठ्या मताधिक्याने दरवेळी निवडून येत असतात. साधारण 70 ते 80 हजारांनी निवडून येणारे बाळासाहेब थोरात आता 10 हजारांनी पराभूत कसे झाले? अजित पवार 4-5 जागा जिंकतील असं वाटत होतं, त्यांना 42 जागा कशा जिंकता आल्या? तसेच ज्या पवारांनी सगळ्यांना मोठं केलं, छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांना पवारांनी मोठं केलं. असं असताना पवारांच्याच पक्षाचा पराभव कसा होतो? लोकसभेला शरद पवार यांचे 8 खासदार निवडून आलेले होते. त्यानंतर काहीच महिन्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे केवळ 10 आमदार निवडून येतात. लोकसभेला अजित पवारांचा केवळ 1 खासदार निवडून आलेला होता. त्यानंतर 4च महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 42 आमदार निवडून कसे आले? हा सगळा प्रकार संशय निर्माण होणारा आहे. आपल्याला लोकांनी मतं दिली नाहीत असं नाही, लोकांनी आपल्याला मतं दिली, मात्र ही मतं कुठेतरी गायब झाली आहेत असं म्हणत राज ठाकरे यांनी एक प्रकारे EVMवर संशय उपस्थित केलाय. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.